श्री राम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक पारायण सोहळा वर्ष 33वे आणि श्री राम उत्सवाचं वर्ष 76वे आणि या 33 आणि 76व्या वर्षातील आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प मज सारख्या पामराच्या वाट्याला यावं ही माझं परम भाग्य समजतो। सकल संत सज्जन मायबाप मंडळी रामवाडीकर तुम्हा सर्वांच्या माध्यमातून इथे येण्याचा योगाला तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। विशेष करून ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग या गावचं भूषण, सातारा जिल्ह्याचं भूषण, गोड युवा कीर्तनकार, परमस्नेही परममित्र आमचे बंधू आदरणीय चैतन्यजी महाराज पाढळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आज वेळात वेळ काढून आजच्या दिवशी थोडासा सेवेला खंड पाडून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांना खूप खूप धन्यवाद। विशेष करून मला वाटतं गेल्या 2-3 वर्षापूर्वी या गावी येण्याचा योग महाराजांच्या माध्यमातून आला होता आणि आज पुन्हा एकदा महाराजांच्याच माध्यमातून इथे येण्याचा योग। महाराजांना शतशः महाराजांचे ऋणी, महाराजांचे आभार, महाराजांना खूप खूप धन्यवाद। तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे सकल संत सज्जन मायबाप मंडळ, आयोजक, नियोजक, संयोजक, व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण किसनजी महाराज पोफळे रामवाडी बाबांना सुद्धा धन्यवाद। तद पद्धतीनं आदरणीय गायनाची साथ करणारे आदरणीय मयूरजी महाराज आळंदीकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। गोड सुंदर गायचे गोड गायनाचार्य महाराजांना धन्यवाद। आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज उगले महाराजजी उपस्थित आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद। खूप सुंदर, खूप गोड गायन, दोघांचे चरणी नतमस्तक। आदरणीय माझ्यासोबत आलेले परममित्र परमबंधू गुरुदत्तजी महाराज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। आमचे निखिल महाराज निखिल आहे या ठिकाणी गोड टाळाला उभा आहे आणि मृदुंगाची उत्तमरित्या साथ करणारे त्यांचं पण नाव निखिलच आहे आणि असे असणारे गोड व्यक्तिमत्व अगदी महाराजांच्या सोबत ज्यांना महाराजांना ज्यांची साथ उत्तमरित्या लाभते ते आमचे आदरणीय निखिलजी महाराज मृदुंगाचार्य, निखिलजी महाराज पवार, बरोबर ना, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना सुद्धा धन्यवाद। सुंदर हार्मोनियम, सुंदर वादन, तद पद्धतीने हार्मोनियमची साथ करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज शिंपे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुजींना सुद्धा धन्यवाद। उपस्थित महाराजांची ही गोड अशी संस्था आणि या संस्थेचे गोड गोड लहान बालक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। उपस्थित आमचे चौकदार बाबा त्यांना सुद्धा धन्यवाद। विनेकरी हरिभक्तीपरायण पार्थ महाराज बिरामणे रामवाडी त्यांना सुद्धा धन्यवाद। तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद। ज्यांची साऊंड सिस्टीम आजच्या कार्यक्रमाला लाभली ते श्री सदाशिव पार्टी साऊंड मंडप डेकोरेटर्स व स्पीकर सिस्टीम वालूट यांची साऊंड सिस्टीम आजच्या कार्यक्रमाला लाभली, त्यांना सुद्धा धन्यवाद। आजचे अन्नदाते असतील त्यांना सुद्धा धन्यवाद। संयोजक, आयोजक, नियोजक आणि तुम्ही सकल संत सज्जन मायबाप मंडळी गोड कीर्तनाला तुम्ही उपस्थित आहेत। इको कमी करा दादा, इको तो डिलेचा इको कमी करा, इको ह्याचा मशीनचा इको ठेवा, डिलेचं बटन आहे ते थोडं कमी करा, फिरवायचा कमी करा आवाज, फक्त गायनाला फिरवा। श्रीराम श्रीराम, थोडा मॉनिटरला आवाज दे, बेस काढा, बेस होते। सिस्टीम खूप सुंदर आहे तुमची, फक्त थोडं ऍडजस्ट करा व्यवस्थित, थोडं सिस्टीम खूप सुंदर आहे दादा तुमची, सुंदर आहे। ऐका सगळं संत सज्जन मायबाप मंडळ तुम्ही गोड बसलात, फक्त तुम्हा सर्वांना एकच विनंती, अभंगाच्या सुरुवातीला अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, ज्यावेळी परमेश्वराचं नाव घेतलं जाईल, ज्याचे विठ्ठल नामाचा चिंतनाचा गजर होईल, समोर बसलेले मंडळी हातानं टाळी आणि मुखानं बोलत चला। हातानं काय वाजवायची? टाळी वाजवायची। मुखाने परमेश्वराचं नाव घ्या, हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठलाचं नामचिंतन करा, बस एवढंच तुम्हाला 1 तास काम। गोड भजन करा, गोड परमात्म्याचं नामचिंतन करा, बरोबर वेळेत आणि नियोजित वेळेत कीर्तन सेवा संपेल। फक्त तुम्हाला सर्वांना एकच विनंती, ज्यावेळी विठ्ठल नामचिंतनाचा गजर होईल हाताने टाळी मुखाने नाम विठ्ठल। सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगत वंदनी जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। अभंगाच्या माध्यमातून तुकोबा भगवान परमात्म्याचं अस्तित्व, या जगाच्या पाठीवर असणार अस्तित्व आणि त्यानं केलेली निर्माण असणारी माणसाची कृती, लक्ष देऊ नये का? भगवान परमात्म्याने तुमची आमची निर्मिती केली, पण तुकोबा नरदेहाला उपदेश करतात, लक्ष देऊ नये का? देव या जगाचा पाठीराख आहे, या जगाला जन्माला घालण्याचं कर्म किंवा या जगाला जन्माला घालण्याचं कार्य भगवान परमात्म्याने केलं, पण या जगाला जगवण्याचं काम माझ्या संतांनी केलं। दादा खुल्ला सोडा आवाज, थोडा आवाज खुल्ला सोडा, दबून येते आवाज, खुल्ला सोडा, एकदम मोकळा करा, एकदम मोकळा करा आवाज, जेवढा होईल तेवढा मोकळा करा तुम्ही। हॅलो हॅलो,
श्रीराम श्रीराम, हा श्रीराम असं करा, श्रीराम विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा संतांनी या जगाच्या पाठीवरून तुम्हाला उपदेश केला, मग संतांनीच उपदेश करावा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बरं, संतांनी उपदेश करावा इथपर्यंत ठीक आहे, पण संतांचा उपदेश आम्ही मान्य का करावा हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? इथं लेख पोराचं बापाचं ऐकत, लेख बापाचं ऐकतो का? नाही ऐकत. मग आम्ही संतांचं का ऐकावं? काय ऐकावं संतांचं? कशासाठी ऐकावं संतांचं? त्याचं एकच उत्तर आहे, हृदयाचे कान करा. मला सांगा, पंतप्रधान हा देशाचा प्रमुख आहे. पंतप्रधान कोण आहे? बसलेले कीर्तन कळतंय. पंतप्रधान कोण आहे? देशाचा प्रमुख आहे. तसं पाहायला गेलं तर वैचारिक दृष्ट्या किंवा अधिकाररित्या संसदेनं जे लिहिले किंवा घटनेत जे लिहिले त्यानुसार राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च प्रमुख आहे. पण तसं सध्या राहिलंय का? नाही राहिलं. सगळं एक हाती पंतप्रधान जे सांगेल ते यदा कदाचित राष्ट्रपतीला सुद्धा ऐकावं लागतं. म्हणजे सांगण्याचं तत्व, सांगण्याचं कारण काय लक्ष देणे का पुढे मी जाऊन सांगेन. पंतप्रधान हा देशाचा प्रमुख आहे किंवा संपूर्ण देशात त्याचं नेतृत्व असतं. कुणाचं? बसलेले बोलायचं. कुणाचं? माझं का तुमचं? पंतप्रधानाचं. हे ध्यानात ठेवा, माझं तुमचं नाही, पंतप्रधानाचं. संपूर्ण देशावर पंतप्रधानाचं नेतृत्व आहे. पंतप्रधान म्हणेल तसं देशाला चालावं लागतं. म्हणजे थोडक्यात त्यानं नियम बनवलेले असतात जे संसदेत मान्य केले जातात. म्हणजे पंतप्रधान अधिकार दृष्ट्या प्रमुख असतो. पंतप्रधान कोण असतो? प्रमुख असतो. मला सोपं सांगा, रामवाडीतल्या एखाद्या व्यक्तीची जर पंतप्रधानाशी ओळख असेल, कोणाशी? डायरेक्ट मोदी. डायरेक्ट कोणाशी ओळख? डायरेक्ट मोदी साहेबांची जर तुमची ओळख असेल तर तुम्हाला आदल्या मधल्याची गरज आहे का? आमदाराची गरज आहे, खासदाराची गरज आहे, मंत्र्याची गरज आहे, उपमुख्यमंत्र्याची गरज आहे का? डायरेक्ट जर तुमची मोदी साहेबांचीच ओळख असेल तर तुम्हाला मधल्यांची गरज आहे का? तुम्ही डायरेक्ट जर त्यांना फोन लावत असला, डायरेक्ट एखादा व्यक्ती म्हणतोय मी, जर चुकून त्यांचा पाहुणा रावळा असेल तर डायरेक्ट जर त्यानं फोन लावला, कुणाला कीर्तन कळतंय ना, भाषा कळती माझी, हा मग बोलत चला. पुन्हा आपल्याला बोलणारी व्यक्ती आवडतात महाराज. कीर्तन हे संवादात न व्हायचं, नाही तर बुवाने एकट्यानं सांगायचं तुम्ही असं जणू मारल्या मशीगत बघून बुवाकडे बघत बसायचं. अगदी फ्रेश मध्ये बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या कीर्तनात कुणीच टेन्शन घ्यायचं नाही, बोलत चालायचं फक्त. मला सांगा, डायरेक्ट तुमची ओळख आहे कुणाशी? जोरात बोला, खाल्ल्यासारखं. आवाजाचं बटन आहे का तुमचं कुठं खाली वर? मी वाढवतो. आहे का? नाही ना, बोलत चला. कुणाशी ओळख तुमची? मोदी साहेबांची. मला म्हणलं ओळख कुणाशी? मोदी साहेबांची. मला सांगा, मोदी साहेबांची ओळख असल्यावर 1,500चे 5,000 व्हायला वेळ लागेल का? डायरेक्ट एखादी गावातली बिचारी मोदी साहेबांना फोन, बाद झालं 1,500, आता 5 करा. मोदी साहेब म्हणा लगेच जिया. नाही महाराष्ट्रासाठी पण रामवाडीसाठी जी आर काढल्याशिवाय राहणार नाही. कधी महाराज तेवढी पंतप्रधानाशी ओळख डायरेक्ट कोणाशी? पंतप्रधानाशी. मग डायरेक्ट जर तुमची पंतप्रधानाशी ओळख असेल तर तुम्हाला मधल्याची गरज आहे का? पण सोपं सांगू, या पंतप्रधानाला सुद्धा एक पी असतो. पी कोण असतो? पंतप्रधानाला पी असतो. किती जरी ठरवलं, किती जरी तुमची डायरेक्ट मोदी साहेबांची ओळख असली ना तरी मोदी साहेबांचा नंबर तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला आधी पीएला फोन करावा लागतो. पीएला भेटायचं असेल तर पीएला भेटावं लागतं. फोन करायचा असेल तर पीएला. डायरेक्ट फोन जातच नाही महाराज. त्याला कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून फोन लावावा लागतो. पण एखाद्याची असेलच मी म्हणतो ओळख तेवढी, तरी सुद्धा पहिला फोन कोणाला? पीएला. पीएला विचारायला लागतं साहेबांची तारीख कुठली खाली, साहेब कधी मोकळेत. डायरेक्ट कोणाला? पीएला. मग पीए तुम्हाला सांगतात ही तारीख साहेबांची खाली, या वेळी या वेळी दिल्लीत येऊन भेटा. जरी पाहुणा असेल तरी या वेळी येऊन दिल्लीत भेटा. पीएला विचारावं लागतं. पीएला. मग पंतप्रधान म्हणजे देव आहे. कोण आहे? बोलत चला. पंतप्रधान म्हणजे कोण आहे? देव आहे. पंतप्रधान म्हणजे देव आहे आणि या पंतप्रधानाचा पीए म्हणजे देवाचे संत आहे. जोपर्यंत तुम्ही संतांच्या जवळ जात नाही आणि जोपर्यंत तुम्ही संतांची भेट घेत नाही तोपर्यंत तुमची देवाची भेट होऊ शकत. आधी तुम्हाला देवाला भेटण्यासाठी संतांना भेटावं लागतं. मग संत सांगतात बाबा त्या देवाला जर तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर ते कसं भेटावं लागेल, काय करावं लागेल, कोणत्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल, ते सगळे उपाय ते संत तुम्हाला देतात. जसा पंतप्रधानाला भेटताना पीए तुम्हाला सांगतो कुठं बसायचं, कसं बसायचं, काय
बोलायचं, नेमकंच बोलायचं. हे पीए जसं तुम्हाला सांगतो पंतप्रधानाची भेट घेताना, तशी देवाची भेट घ्यायची असेल तर पीए रूपी संतांची आधी भेट घ्यावी लागेल. आणि संतांची भेट घेण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर आधी चालावं लागेल, तोपर्यंत भेट नाही. कधी होणार भेट तुमची? संतांनी सांगितलेल्या मार्गावर तुम्हाला चालावं. तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून मार्ग सांगतात. देवाजवळ जाण्याचा मार्ग कोणता आहे? तुकोबाराय देवाजवळ जाण्याचा मार्ग उपदेशाच्या माध्यमातून सांगतात. तो तुकोबारायांचा उपदेश काय? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात संसारूपी सगळ्यात आलेल्या माणसाला शरण जावं. शरण जा उदारा पांडुरंगा. कुणाला शरण जायचे? बोला की कुणाला? पांडुरंगाला शरण जायचंय. तुकोबाराय सांगतात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबाराय आम्हाला सांगतात शरण जा उदारा पांडुरंगा. आम्हाला जागवण्याचं, आम्हाला जगवण्याचं काम तुकोबाराय म्हणजे संत करतायत. संतांनी आम्हाला जागवलं आणि संतांनी आम्हाला जगवलं. जागवलं, झोप होती संसाराची. संसाराच्या झोपेतनं आम्हाला संतांनी बाजूला काढावं, आम्हाला उठवावं, आम्हाला पंढरीची वाट दाखवावी. अरे जो झोपलाय त्याला संतांनी जागा केलं, जो जागा झालाय त्याला उठवलं, जो उठलाय त्याला चालायला लावलं, चालणाऱ्याच्या खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका दिली, त्याला पंढरपूरची वाट दाखवण्याचं काम माझ्या संतांनी केलं. संतांचा मार्ग खूप सुखर आहे, खूप सोपा आहे, पण त्याच्यावर चालणारा कसा पाहिजे. संतांनी आम्हाला काय केलं? जागवलं. काय केलं? कसं? जगाच्या पाठीवर संत आले, जगाला जागवण्याचं काम माझ्या संतांनी केलं. आज रामवाडीच्या प्रत्येक व्यक्तीला अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय जागवतात. काय उपदेश आहे तुकोबारायांचा? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला तुकोबाराय शरण जायला लावतात. शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा वेग करा. संसारात आलेल्या माणसानं उठावर वेग करावा. पण तुकोबाराय काय सांगतात? पहिला शब्द काय अभंगातला? आलिया संसारा. बरं, पुढचा शब्द उठा. उठा म्हणतात तुम्हाला. उठा. उठा कोणाला म्हटलं जातं? एक तर तो बसलेला पाहिजे किंवा एक तर तो झोपलेला पाहिजे. बरोबर आहे का? एक तर तो बसलेला पाहिजे किंवा एक तर तो झोपलेला पाहिजे. आपण कसे बसलेले का झोपलेले? कीर्तनात बसलेले. कसे तुम्ही? झोपलेले का बसलेले? बसलेले का झोपलेले? एखादा बघा बरं शेजारचा झोपलाय का? तुम्ही कसे आहेत? बसलेले.
तुम्ही म्हणताय तुम्ही बसलेले आहे, पण मी म्हणतो तुम्ही झोपलेले आहे. तुम्ही म्हणताय तुम्ही बसलेले आहे, मी म्हणतो तुम्ही झोपलेले आहे. झोप कशाची आहे? संसाराची. झोप षडविकारांची, झोप अहंकाराची, द्वेषाची, क्रोधाची, लोभाची. ही झोप तुमच्या डोळ्यावर आहे. जोपर्यंत ही झोप डोळ्यासमोर जात नाही, जोपर्यंत तुम्ही या झोपेतनं जाग होत नाही. देहाची झोप वेगळी आहे, मनाची झोप वेगळी आहे. मनाची झोप तुमची संसारात आहे, देहाची झोप तुम्ही बसलेले आहात. इथपर्यंत ठीक आहे. देहाच्या झोपेतनं तुम्ही जागे आहात, पण मनाच्या झोपेतनं जागा होण्यासाठी जो केला तो संतांचा उपदेश आहे. आधी या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा. पण शरण जायला लावतात. शरण कुणाला? बसलेले बोला. शरण जा उदारा पांडुरंगा. कुणाला शरण जायला लावतात? पांडुरंगाला. पण मला माझ्या प्रश्नाचं सोपं उत्तर द्या. संसारातली माणसं शरण जातात का हो? संसारात आलेली माणसं शरण जातात का? बरं, शरण गेली तरी देवाला जातात का? बोला ना. संसारातली माणसं एक तर कुणाला शरण जात, आणि गेली तर देवाला जात. मग गेली तर कुणाला जातात? संसारात नवरा बायको असतात. कोण कोणाला शरण जातं? बायको नवऱ्याला. नवरा क्या बात आहे. कोण कोणाला शरण जातं? बायको. अरे माझं कीर्तन कळतं ना तुम्हाला? थोडं लोड जाईल आता, हळूहळू व्यवस्थित विस्कटून सांगतो. हा, कोण कोणाला शरण जातं? बायको नवऱ्याला, आणि नवरा बायकोला. बरं, बायको नवऱ्याला जाते इथपर्यंत ठीक आहे, पण नवरा बायकोला जातो का? बोलत चला ना. बायको नवऱ्याला जाते इथपर्यंत ठीक आहे, पण नवरा बायकोला. महाराज येडा का खोळ, बुकीत बैल खाली बसावतोय ती. बायकोला कधी शरण जायचं? बायको नवऱ्याला शरण जाते. नाही म्हटलं तरी वर्षात महिला मंडळात 4 वेळा तुम्ही पाया पडता. पडता का नाही? पडता का नाही? यांच्या पडता का नाही? नाही म्हटलं तरी कितीही तुमची नाराजी असो, पण पाया पडावंच. पहिला सण येतो जानेवारी महिन्यात 14-15 तारखेला. नाव काय त्याचं? नाव मकर संक्रांत. येतो का नाही? बरं, तुम्ही पडता का पाया यांच्या आधी? ही सांगा मला. पडता ना? गावाचं नाव सुंदर आहे तुमचं, रामवाडी. बरोबर, रामचंद्रांचं नाव गावाला. म्हणजे तुम्ही 100% सीतामाई सारखं वागत असणार, यात काही शंका ना? मग तुम्ही पाया पडता. नाही म्हटलं तरी संक्रांतीला पडता का नाही? माना तरी दुलवा की हो. नका बोलू तुम्ही. पंगत जेवण झालं वय का? कीर्तन झालं वय का? नाही ना, तसं काय. मग बोलत चला ना, जेवण आलं ना सगळं घरनं. मग बोलत चला. बोलणारी माणसं आवडतात मला. बोलत चला. पडता का नाही पाया? नाही म्हटलं तरी मकर संक्रांतीला पाया पडता. बरं, दुसरा सण कुठला? आजीबाई दुसरा जून महिन्यात येतो. जुलै महिन्यात, जून जुलै. गुढीपाडवा. आपलं काय ते वट पौर्णिमा. वट पौर्णिमा. पडता ना पाया तेव्हा? पडतं का नाही? नाही म्हटलं तरी पाया पडता. 7 जन्मी त्यानं दारू पिऊन मारू दे, पण बिचारी म्हणते तिथं जाऊन 7 जन्मी हाच. वडाला ठेवायचं बांधून आणि स्वतः सुटायचं मोकळं. वर ठेवायचं बांधून. गरा 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 जन्मोजन्मी 7 जन्मी हाच. आणि घरी येऊन नवऱ्याच्या तुम्ही सती इथपर्यंत ठीक आहे, पण तो सत्यवान कधी झाला हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही वडाची पूजा करताय म्हणजे तुम्ही सत्य आहे, पण त्यांना एखादा उपवास आहे का बायकोसाठी? हाय का? ठेवला तर ती येड मारत बसतील का? अजिबात नाही. ती म्हणणार ह्या जन्मी भेटली तीच लय झालं, पुढच्या जन्मीची गॅरंटी कमी आहे. विठ्ठल परिस्थिती आवड. मग 7 जन्मी हाच पाहिजे. तुम्ही वडाला फेऱ्या मारता, नवऱ्याच्या जाऊन पाया पडता. झाला दुसरा सण. तिसरा सण कधी? तिसरा गौरी गणपतीचा सण असतो, त्यात गौराईचा सण असतो. तुम्ही पहिले नवऱ्याच्या पाया पडता, मग गौराबाईच्या पाया पडता, मग गावातल्या गौरी फिरता. बरोबर की नाही? मग तो तिसरा सण झाला. चौथा सण कधी? नाही म्हटलं तरी तेव्हा पाया पडता. चौथा सण दिवाळीचा पाडवा. पाडव्याला कुणाला आंघोळ घातली जाते? नवरोबाला. बरोबर आहे ना? मग त्याला आंघोळ घालून त्याच्या पाया पडता का नाही तुम्ही? पडता का नाही? वा वा, असं द्या ना उत्तर. तुम्ही नवऱ्याच्या पाया पडता. मग झाले 4 सण. 5वा कधी हो? बिंदूर. बेंद्राला बैलाच्या पाया पडलं जातो, नवऱ्याच्या कुठं? काही बैलच असते महाराज. विठ्ठल मग असे 4 सण वर्षातले महिला मंडळ तुम्ही त्यांच्या पाया पडता. पण हे कधी तुमच्या पाया पडतात का? पडतात का चैतन्य बुवा? नाही ना. पडता का तुम्ही कधी यांच्या पाया? पण सोपं सांगू, जेव्हापासून 1,500 चालू झाल्यात का नाही, तेव्हापासून हे सुद्धा त्यांच्या पाया पडायला लागले. महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा खिशातला रुपया संपतो, हे बिचारा नऊ बायकोच्या समोर जातो, बायकोला म्हणतो अगं 100च दे ग, 100च दे. पाया पडतो तुझ्या. जात का नाही शरण? 100 1,500 लय अवघड केलं आपलं.
लय अवघड केलं मा. तुमचं झालंय तुमचं बरं आहे, आमचं झालं नाही अजून, आमचं लय अवघड. आता पोरगी तेवढंच सांगते महाराज 1,500चा पगार मला महिन्याला चालू आहे, मुख्यमंत्र्याची लाडकी, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. परिणाम एवढा वाईट झाला, परवा या लाडक्या बहिणीच्या पायात एका बायकोनच नवऱ्याला सांगितलं भांडी घासा. नवरा म्हणला खोला झाला का काय, खोली झाली का काय, सकाळी सकाळी भांग पिलीस का काय. ती म्हणली नाही नाही नाही, आता अकाउंटवरून आता मोबाईलवर मेसेज आले 7,500 म्हणे आले. ती एकदम 7,500 अकाउंटवर आले. या महिन्याचा सगळा किराणा घरातला मी भरणार आहे, तुम्हाला भांडी घासावीच लागतील. आता त्याला मोठा प्रश्न पडला, त्याचा पगारच नाही हो. त्याला मोठा प्रश्न पडला, म्हणला एकतर गॅस संपला, गॅस मिळणं झालाय, परिस्थिती अवघड. म्हणला चुलीवर कसा स्वयंपाक करायचा. नाही म्हणला अवघड आहे म्हणला परिस्थिती, काय करावं त्याने विचार केला. पण ती गडी म्हणलं मी आतापर्यंत माझ्या मनानं करत आलो, इथून पुढे मी तुझ्या मनानं करणार, मी माझ्याच मनानं करणार, मी मला जसं पटेल तसंच करणार, मी तुझ्या मनानं करणार नाही. ती म्हणली तुम्हाला भांडी घासावी, तो म्हणला घासणार नाही, मी माझ्याच मनानं करणार. ती म्हणली तुम्हाला भांडी घासावीच लागतील, तो म्हणला घासणार. घासणार मग म्हणा की नाही. ती म्हणली घासावीच, जोरात बोला, घासावीच, घासणार. बघा कसं पेटवून दिलं तुमचं. उद्यापासून ठरवा कोणी घासायचं. ती म्हणजे घासावीच लागतील, तो म्हणला घासणार नाही. ती म्हणजे घासावीच लागतील, तो म्हणला घासणार नाही, मी माझ्याच मनानं करणार, माझ्याच मनानं वागणार, माझ्याच मनानं करणार. ती म्हणजे तुमच्या मनानं काय करणार, तुमच्या मनानं करणार म्हणजे काय करणार, काय करणार म्हणजे तुमच्या मनानं करणार म्हणजे काय करणार. तो म्हणला मी आधी घरातलं धुणं धुणार मग भांडी घासणार. शरण जा उडारा. आता ही बायकोला शरण गेलं महाराज. मी सोपं सांगू, बायकोला शरण जाण्यानं, नवऱ्यानं बायकोला नवऱ्यानं शरण जाण्यानं यदा कदाचित संसारातलं सुख मिळेल, पण परमार्थाचं सुख मिळवण्यासाठी शरण जा उदारा पांडुरंग. याच्यासाठी तुम्ही आम्हाला पंढरपूरच्या त्या मालकाला शरण जावं लागेल. तो पंढरपूरचा मालक तुमच्या आमच्यासाठी उभा आहे. वाट पाहिजे उभा भेटीच यावडी कृपा तातडी होता वेळा. तुम्हाला त्याला शरण जावं लागेल. मग त्याला जर शरण जायचं असेल, असं मुसक्यावानी जाऊन चालेल का? तोंड बंद ठेवून हाताने टाळी नाही, आपल्या पायानं असं जाऊन चालेल का? कीर्तनात बसलेली. मग कसं जावं लागेल? कसं जायचं? कसं? नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत नाचत त्या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्हाला आम्हाला भेटायला जायचंय. मग तो पंढरीचा पांडुरंग कुठे आहे? कुठं आहे? गोव्यात, दुबईत कुठं आहे? कुठे आहे? पंढरपूर. बरं, पंढरपूर कुठं आहे?
सामाजिक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. तो पंढरपूरचा पाटील असणारा विठोबा आणि तो खूप बरे म्हणतात शरण जा उदारा पांडुरंग. मग त्याला शरण गेल्यावर काय होतो? त्याला शरण गेल्यावर या देहाचा उद्धार होतो. लक्ष देऊ नये का? या देहाचा उद्धार करायचा असेल तर त्याला तुम्हाला शरण जावं लागेल. तुम्ही म्हणाल कुणाचा उद्धार झाला? बिल्लाच्या घरी जन्माला आलेली शबरी कोण होती? तिचा बाप राजा होता बिल्लांचा, आणि पण बिल्लाच्या घरात जन्माला आलेली शबरी माता. पण त्या शबरी मातेनं मातंग ऋषींच्या आश्रमात मातंग ऋषींची सेवा करावी. परिणाम मातंग ऋषींनी सांगावं इथंच थांब, तुला भेटायला राम येते. कोण आली भेटायला तिला? कळते तुम्हाला? शबरी माता. रामप्रभूंचा जन्मोत्सवाचा हा सोहळा आहे. शबरी मातेला भेटायला कोण आले? राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में बनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. कोणाची वाट पाहिली? कोणाची? प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली शबरी मातेला. शरण गेल्यानंतर काय होत आहे का? प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. दररोज उठायची, सडामार्जन करायची, रांगोळी घालायची, अरण्यात जायची, फुलं आणायची, फळं आणायची, बोर आणायची. बोर कशी आणायची? स्वतः कुरतडायची, गोड लागलं तर टोपलीत ठेवायची, पडू लागलं तर फेकून द्यायची. कोण? शबरी माता. दररोज करायची. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्षानुवर्ष गेली महाराज. आम्हाला वाटतं 9 दिवसाचं नवरात्र केली की लगेच फळ मिळावं, 16 दिवसाचं 16 सोमवार केलं की लगेच फळ मिळावं. शबरी माता वर्षानुवर्ष प्रभू रामचंद्रांची वाट पाहती. एकटी अरण्यात राहिली, पण प्रभू रामचंद्रांनी तिचं मन एवढं शुद्ध झालं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्प. एकटी जंगलात राहायची, पण सर्प, वाघ, सिंह, मोठमोठाले प्राणी शबरी मातेजवळ येऊन अगदी लहान लेकराप्रमाणे तिच्याशी खेळायचे. काय झालं? प्रभू रामचंद्रांच्या नामचिंतनाने चित्त शुद्ध झालं. एवढं चित्त शुद्ध झालं, एवढं चित्त शुद्ध झालं. एक दिवस त्या अयोध्येच्या मालकाला यावं लागलं. कोण आले? कोण आले? सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए, मेरे श्री राम आए हैं, मेरे प्रभु राम आए हैं, मेरे श्री राम आए हैं. लगी कुटिया, लगे कुटिया, लगी कुटिया भी दुल्हन सी, मेरे श्री राम आए हैं. रामचंद्रांना शबरी मातेची भेट घेण्यासाठी, शबरी मातेला दर्शन देण्यासाठी, शबरी मातेच्या भक्तीच्या नामचिंतनाच्या जोरावर प्रभू रामचंद्रांना शबरी मातेच्या त्या मातंग ऋषींच्या आश्रमात जावं लागलं.
आणि फक्त गेले नाहीत, शबरी मातेला दर्शन प्रभू रामचंद्रांनी दिलं. ऐका महिला मंडळ, फक्त दर्शनच दिलं नाही तर शबरी मातेची उष्टी बोर माझ्या प्रभू रामचंद्रांनी खाली टाकत शरण जाण्यात आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. अरे कपी कुळी हनुमंत, त्या कपी कुळाचा उद्धार मारुतीरायाने केला. कोणी केला? मारुतीराय, सत्यात शिवाचा अवतार. पण शरण गेले प्रभू रामचंद्रांना. परिणाम झाला मारुतीरायाच्या देहाचा नव्हे, साऱ्या सारख्या कपी कुळाचा उद्धार झाला. कुणामुळं? मारुतीरायामुळे. शरण जा उदारा पांडुरंग. तो पांडुरंग असेल किंवा कुणीही असेल महाराज, कोणताही देव असेल, फक्त शरण जाणं गरजेचं आहे. मारुतीराय प्रभू रामचंद्रांना शरण गेले. अरे या जगाच्या पाठीवरचा सर्वात प्रभू रामचंद्रांचा निस्सिम भक्त कोण असेल तर त्याचं नाव आहे मारुतीराय. किती निस्सिम भक्त आहे, किती निस्सिम भक्त आहे. अरे स्वतः ब्रह्मचारी राहिले पण बाबा मालकाचा संसार सुखाचा केला. कुणी? स्वतः कोण राहिले? मारुतीराय स्वतः लग्न केलं का? ब्रह्मचारी राहिले पण मालकाचा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा संसार सुखाचा केला. एखादा दास असता तर आधी म्हणला असता, अय रामप्रभू आधी माझं लावून द्या, मग बाकीचं बघू, आधी माझं लावून द्या, माझं बघा. अवघड होई परिस्थिती. पण प्रभू रामचंद्रांचा संसार सुखाचा करणारे मारुतीराया, सीता मातेला लंकेतनं परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे मारुतीराया, लंकेत रावण मारला गेला आणि रावण मारल्या गेल्यानंतर प्रभू रामचंद्र राजगादीवर बसले. कुठे बसले? कुठे बसले? प्रभू रामचंद्र अयोध्येच्या गादीवर बसले, राजे झाले. गड्यानो राजा फिरे झाला, गड्यानो राजा फिरे झाला. राम सिंहासनी बैसला, राम सिंहासनी बैसला. आता इथं कृष्ण आहे बरं, पण रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. महाराज लक्ष दोन्ही का रामप्रभू असेल किंवा कृष्ण रूपातले कृष्ण भगवंत अवतार एकच एकच. कीर्तन करायला फक्त बसवायचं कळलं पाहिजे, ते बसवायचं कळलं पाहिजे. प्रभू रामचंद्र अयोध्येच्या गादीवर बसले. सगळेजण प्रभू रामचंद्रांना भेटायला होते, ते सगळ्या जणांना काहीतरी बक्षीस मिळत होतं. मारुतीराय शेवटच्या कोपऱ्यात उभे होते. मारुतीराय ऐका, शरण जाण्याचा परिणाम काय होतो? शरण जाण्याचा परिणाम, देवाला शरण गेल्यानंतर आपण देवरूप होतो. लक्ष देऊ का? शेवटच्या कोपऱ्यात मारुतीराय उभे होते आणि शेवटच्या कोपऱ्यात उभे असणाऱ्या मारुतीरायांवर सीतामातेची नजर गेली. सीतामाता मनाशी म्हणतात, अरे जो सगळ्यात पुढे युद्धात होता तो सगळ्यात मागं राहिलाय, पहिले त्याचा सत्कार केला पाहिजे. सीतामातेने बोलून घेतलं, मारुतीराया इकडे या, इकडे या. म्हटल्याबरोबर मारुतीराया जवळ आले. मारुतीराया जसे जवळ आले, सीतामातेनं स्वतःच्या कंठातला हिऱ्याचा हार काढला आणि मारुतीरायांच्या गळ्यात घातला. कोणाच्या गळ्यात घातला? कीर्तन कळतंय ना तुम्हाला? तुम्ही बोर झाले का? बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा बोलत चला. असं मारुतीरायाच्या कंठात हिऱ्याचा हार घातला आणि हिऱ्याचा हार मारुतीरायाच्या कंठात जसा पडला, मारुतीरायाला लागले टना 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 उड्या मारायला. 4-5 उड्या मारुतीरायानं हाणल्या, पण 5वी उडील एकदम डोक्यात विचार आला. मारुतीराया थांबलं, राजवाड्याच्या बाहेर आलं. इकडं तिकडं शोधायला लागलं. काय शोधत होतं? दगड दगड दगड. कशाला? डोक्यात घालायला? नाही, मारुतीरायाने दगड शोधला. असं पायरीवर मारुतीराया बसले. तो हार कंठातला काढला हिऱ्याचा, एक एक हिरा फोडला. प्रत्येक हिरा फोडायचे मारुतीराया, उलगडून बघायचे, फेकून द्यायचे. हिरा उलगडून बघायचे, फेकून द्यायचे. साऱ्या हिऱ्याचा हार फोडला. तेवढंच बिभीषणानं बघितलं, बिभीषण महाराज केले. बिभीषण साऱ्या दरबाराला म्हणतात, अय रामप्रभू, सीता मातेने एवढ्या प्रेमानं मारुतीरायाला हार बक्षीस दिला आणि मारुतीरायानं तो फोडला. एक सुद्धा म्हणे हार त्यातला एक सुद्धा हिरा ठेवला ना, अख्खा हार फोडला. मोठा प्रश्न पडला सीता मातेला. रामरायाला बोलून घेतलं. मारुतीरायाला म्हणे आत बोलवा. आत बोलवलं. प्रभू रामचंद्रांच्या समोर मारुतीराय उभे राहिले. मारुतीरायानं प्रश्न विचारला, म्हणे एवढ्या प्रेमानं हार दिला सीता मैयानं, मग का फोडला? कशासाठी फोडला? का हिरे फोडले त्यातले? तरी समोर असणाऱ्या उभ्या असणाऱ्या मारुतीरायानं उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं, ओ रामप्रभू, ज्याच्या तुम्ही नाही ती गोष्ट माझ्या कामाची नाही. ती हिरा असो, मानकी असो, पाचू असो, नाही तर काही असो, ज्याच्यात तुम्ही नाही ती गोष्टच माझ्या कामाची नाही. बिभीषण शेजारी उभं होतं. बिभीषण हसलं. बिभीषण महाराज म्हणतात, मारुतीराया हिऱ्यात रामप्रभू सीता मैया नव्हते म्हणून हिऱ्याचा हार पडला, पण मला सांगा तुमच्यात तरी ते आहेत का? तुमच्यात आहे का? शरण जाण्याचा परिणाम आहे का? शरण गेले होते मारुतीराया सीता मैयाला, रामप्रभूला शरण जाण्याचा परिणाम आहे का? विचारलं, तुमच्यात तरी ते आहेत का? मारुतीरायाला क्रोध झाला. 4 पावलं मारुतीरायाचं मागे सरलं, छातीला हात घातला आणि टारा 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 काय फाडली? काय फाडली?
छाती फाडली. कोण दाखवले? कोण? श्रीराम जानकी कोण दाखवले? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. स्वतःच्याच हाताने स्वतःची छाती पाडून प्रभू रामचंद्रांना स्वतःच स्वरूप आणि सीतामाईचं रूप मारुतीरायाच्या छातीत उभ्या दरबारात दिसला. परिणाम कशाचा? शरण जा उदारा, शरण जाणं गरजेचे महाराज. अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला शरण जायला लावतात. लक्ष नाही का? तो त्रेतायुग होत, त्रेतायुगातला अवतार रामप्रभूंचा. हे कलियुग आहे आणि कलियुगातला अवतार पांडुरंगाचा. तुकोबारा म्हणतात त्रेतायुगात प्रभू रामचंद्र, इथं कोण? पांडुरंग. हा अवतार पांडुरंगाचाच आहे महाराज. प्रभू रामचंद्र जरी समोर तुम्हाला आम्हाला मंदिरात दिसले असतील तरी हा अवतार कुणाचे? पांडुरंगाचा. आणि तिथं जरी पांडुरंग दिसत असतील तरी तो अवतार कुणाचे? प्रभू रामचंद्रांचा. शरण जा उदारा पांडुरंगा. नुसतं पांडुरंगाला शरण जायचं. सोपं सांगू? हृदयाचे कान करा. या आयुष्यात येऊन, या देहात येऊन, या नरदेहात येऊन जो पांडुरंगाला शरण गेला त्याला आयुष्यात कुणाला शरण जायची गरज लागत नाही. त्याच्या शरण कोणासमोर त्याला झुकावं लागत नाही, वाकावं लागत नाही महाराज. जो पांडुरंगाला एकदा शरण गेला ना आयुष्यात त्यानं दुसऱ्या तिसऱ्या कोणाला शरण जायची गरज नाही. शरण जा उदारा पांडुरंगा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला तुकोबारा म्हणतात शरण जा. का? तो पांडुरंग आपला उद्धार करणार आहे. अरे उद्धारासाठी अरे तो पांडुरंग परमात्मा तिथं बसलाय. वाट पाहे उभा भेटीस यावरी. तो तुमची आमची वाट पाहतोय. तुमची आमची वाट पाहणारा. अरे नुसतं पंढरपुरात जा. नुसतं पंढरपुरात गेल्यावर नुसती चंद्रभागा डोळ्यानं बघा. कशानं पाहिजे? चंद्रभागा. काय होतो? चंद्रभागा डोळा दीप
तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली ना, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. एकदाच सगळ्या तीर्थांचं दर्शन पंढरपुराच्या वाळवंटात गेल्यावर नुसती चंद्रभागा पाहिल्यावर होतं. मग मला सांगा, त्या चंद्रभागेचं स्नान केलं तर सारी पाप जळून जातात. काय जळून जातात? काय जळून जातात? पाप. वर्षभर पाप करायची आणि जाळायला पंढरपूरला. ती बी कसं जायचं? वारीतनं जायचं, जेवायला सगळ्याच्या आधी, ट्रकात बसायला सगळ्याच्या मध्ये, चालायला असं करून जमल का? जमल का? तर वर्षभर पाप करून जाळायला चंद्रभागेत जाऊन जमल का? जमल का? नाही जमणार महाराज. पाप कुठली जळतात? जी डोळ्याच्या माघारी घडतात ती पाप जळतात. जाणून बुजून केलेली पाप फक्त एकदाच जळतात, एकदाच. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पण तुम्ही सारखी पाप करायची सारखं पंढरपूरला. माणसं दिवसाला पंढरपूरला जातील आजीबाई. दररोज पाप, दररोज पंढरपूर. एखादा फ्लॅटच तिथं घेईल पंढरपुरात. दररोज पाप, दररोज चंद्रभागा. दररोज पाप, दररोज चंद्रभागा. नाही म्हटलं तर एखादा टँकर भरून घेऊन तिथं येईल घालला. सांगण्याचं तात्पर्य काय? पाप कुठली जळून जातात? जी डोळ्याच्या माघारी होतात. पण माणसानं मी म्हणतो पाप करावीच का? बरोबर आहे का चुकीचं आहे? जाणून बुजून होणारी पाप करावीच का? रस्त्यानं चालताना पायाखाली एखादी छोटी मुंगी तुमच्या मेली, ते पाप आहे. पण ते तुमच्या डोळ्याच्या माघारी तुम्हाला दिसलं का? नाही दिसलं महाराज, ते पाप आहे. पण चालता चालता जत्रेला जर एखादा बोकड तुम्ही कापला, ती काय? तुम्हीच कापला. बाकीच्याच जाऊ द्या महाराज, आणि बाकीच्या कापल्याला घेत बी जाऊ नका. हा, तुम्हीच कापला, काय होईल? ती पाप कसलाय? जाणून बुजून केलेलं आहे. जळल का ती? जळल का? जळणार नाही महाराज. जळत्यात पाप कुठली? जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची. गेल्या जन्मात लोक पाप जळायचं असेल तर या जन्मात चंद्रभागेचं स्नान आहे. पण या जन्मात पाप करू नका, पुढच्या जन्मात मोक्षाची प्राप्ती होईल. शरणाचा उदारा. कोणाला शरण जायचे बसलेले बोला, चला जोरात पडा. शरणचा उदारा पांडुरंगाला. पांडुरंगाला शरण जायचं. कन्फर्म झालं? फिक्स झालं? कोणाला शरण जायचं? शरणचा उदारा पांडुरंगा. का जायचं? आता हा प्रश्न आहे. का जावं? देह हे काळाचे, दहन कुबेराचे, मनुष्याचे. हा माणसाचा देह माणसाला पुन्हा उपजेते नाशे नाशले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे भ्रमेगा. एकदाच माणूस जन्माला येणार आहे. हे घटिका यंत्र एकदाच आहे. उपजेते नाशे हानादि नित्य सुदून उपाधी विशुद्ध म्हणून शस्त्राधिक छेदून घरी या. हा प्रयोग के नाकडे अग्नी दाहून संभवेते तमाशेषण प्रभे मारुताचा. अर्जुना हा नित्यू अचणू हा शाश्वतू सर्वत्र सुबोधितो परिपूर्ण. हा कोण? आत्मा. आत्मा अमर आहे. देह, हा देह बदलावा लागणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ते वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. चैतन्यनाथ हे चैतन्य म्हणजे आत्मा आहे. या चैतन्याला हा देह सोडावा लागणार. हा देह पडणार, आपण मरणार. देह हे काळाचे, दहन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय तुमचं आमचं आहे मला सांगा. समोर बसलेली बोलत चला. काय तुमचं आहे? गाव तुमचं आहे का? गाव तुमचं आहे का? बरं गावाचं जाऊ द्या. मंदिर तुमचं आहे का? आहे का? नाही. बरं मंदिराचं जाऊ द्या. घर तुमचं आहे का? 50 लाखाचा एखाद्यानं बंगला बांधला. किती लाखाचा? 50 लाखाचा बंगला बांधला. मेलवटीची पोरं म्हणतात का माझ्या बापानं 50 लाखाचा बंगला बांधला, माझ्या बापाला बंगल्यातच पेटवा म्हणतील का? आता एखाद्या गावात चैतन्य भाऊ, तुम्हाला अनुभव असेल, मला अनुभव चांगला आहे, तुम्हाला सुद्धा अनुभव असेल. एखाद्या गावात आपण कीर्तनाला गेल्यानंतर एखाद्या त्या गावचा शेट येतो. शेट अगदी गडगंड असतो महाराज. शेट येतो.
शेट आल्या आल्या तिथं गाडीतनं उतरल्या कधीही न कोणासमोर दुखणारा शेट आमच्या समोर दुखतो, पाया पडतो. का पडतो? कीर्तनाला सौजन्यतेच असतं बरं. शेट पाया पडतो आणि पाया पडल्या म्हणतो, महाराज आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या. काय म्हणतो? आमच्या घराला तुमचे पाय. आता बुवाचं पाय एवढं देखणं असते का महाराज? माणसं आपली म्हणते ती लावा पाय आपले. बरं नेतो कशाला? पाय लावायला. तर नेल्या घराच्या बाहेर उतरले त्याचा 3 मजल्याचा बंगला समोर डोळ्यासमोर दिसतोय ना आपल्याला. पण तरी सुद्धा शेट तिकडून उतरताना विचारतात, महाराज समोर बघितलं का काय? इको कमी करा. समोर बघितलं का काय? आपण बी म्हणायचं काय? इको कमी करा. आपण बी म्हणायचं काय काय? ती काय म्हणतो समोर बघितलं का काय? आपण काय म्हणायचं काय? बंगला आहे बंगला. ती म्हणतो कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे? आपण विचारायचं कोणाचा आहे कोणाचा आहे? ती काय म्हणतं माझा नाही आपला आहे आपला. कोणाचा आहे? आपला आहे म्हणतं. बरं एवढ्या थांबतं का? नाही म्हणत. असं घराच्या मागं नेतं मागं चैतन्य बुवा. आणि घराच्या मागं नेल्यावर म्हणतं, महाराज या टोकापासून त्या टोकापर्यंत कुणाचा आहे? कुणाचा? विचारा की कुणाचा आहे? म्हणा कोणाचा आहे? हा कुणाचा आहे? ती म्हणतं आपला आहे आपला. एवढ्या थांबणार पार्किंग मध्ये घेऊन येतं, महाराज ही स्कॉर्पिओ ती बुलेरो थार पोरग घेऊन बाहेर गेले. कुणाचे? कुणा? मी म्हणलं मीच इथं भाड्याच्या गाडीने हिंडतो या. मला कुणाचे? आपले आपले. बरं एवढ्या थांबलं की आज जात बायकोला हाक मारता, महाराजाला चहा टाक. ती बिचारी आपण चहाचा कप घेऊन येते, पण असं चहाचा कप असा वर धरलेला असतो. कुठं? वर 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 धरलेला चहाचा कप असा माझ्या समोर आणून तिनं धरल्यावर तर मी काय शोधणार? कपाचा? हा क्या बात आहे. हा महिला म्हणतात तुम्हाला बरोबर कळते काय? दांडा. मी आपला कपाचा दांडा शोधायला लागलो. गोल 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 दांडा कुठे आहे? दांडा कुठे आहे? दांडा कुठे आहे? कपाल दांडा. कपाल दांडा. बंगला किती लाखाचा आजीबाई? 50 लाखाचा. कपाल दांडा. जमीन किती एकराची? 50 एकराची. कपाल दांडा. गाड्या किती लाखाच्या? 50 लाखाच्या. कपाल दांडा. गाड्या का बंगल्यात जाळायचा याला? मी आपला तसाच कप धरला. म्हणलं दादा म्हणलं एक विचारू का? ते म्हणला महाराज भेटताय कशाला? म्हणलं भितोय कशाला? तुझ्या श्राद्धाचं कीर्तनकडे मीच करणार. भितोय कशाला? ते म्हणला महाराज विचारा की. म्हणलं दादा 50 लाखाचा बंगला दाखवला, 50 लाखाच्या गाड्या दाखवल्या, 50 एकराची जमीन दाखवली, पण कपाल दांडा. मी म्हणलं उद्या मेला तर 50 लाखाच्या बंगल्यात तुम्हाला जायला जाईल का? ते म्हणला महाराज बंगल्यात कुठं जाळत असतात का? स्मशानात. मी म्हणलं किती लाखाच्या गाडीने तुम्हाला स्मशानात नेलं जाईल? म्हणलं गाड्याने नेतात का? तिरडीनं. मी म्हणलं किती एकरात तुम्हाला पेटवलं? मला किती एकरात वय? स्मशानात 6 फुटाचीच जागा. म्हणलं एवढं सगळं कळतंय तर एवढं दाखवायची गरज काय? हाय का गरज? एक येड स्मशानभूमीत बसलं, हृदयाचे कान का दृष्टांत खूप सुंदर आहे. जाताना एवढा दृष्टांत घरी घेऊन जावा महाराज कीर्तनातला. एक येड स्मशानभूमीत बसलो, एक शहाणा माणूस त्या रस्त्याने जात होता. ते येड्यासमोर 2 प्रेत जळत होती. किती जोरात बोला, आता तुम्ही रेंज मध्ये आला. किती? 2 प्रेत जळत होती येड्यासमोर. आणि ती येड त्या प्रेताकडे बघत बसलेलो. शहाणा माणूस त्या रस्त्याने जात होता. शहाण्याने येड्याला हाक मारली, ए येड्या. येड्यानं मागं फिरून घेतलं, शहाण्याला हाक मारली, ए शहाण्या. म्हणला इकडे ये. शहाणा गेले येड्याच्या जवळ. येड शहाण्याला म्हणते तुला माहितीये का आज गावातली 2 माणसं मेली? 2. शहाणा म्हणलं नाही रे, मी बाहेर पाकिटा होतो. मला म्हणलं मी बाहेर होतो, मला माहित नाही. शहाणा म्हणलं मला माहित नाही. येड म्हणले 2 माणसं मेली रे. म्हणलं कोण मेली? शहाणा म्हणलं कोण मेली? अरे म्हणलं यातलं एक प्रेत गरीबाचं, यातलं एक प्रेत श्रीमंताचं आहे. कोण म्हणलं? येड म्हणलं येड म्हटलं यातलं एक प्रेत श्रीमंताचं, यातलं एक प्रेत गरीबाचं आहे. एक एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे. आयुष्यभर काजू बदाम काढले, आयुष्यभर बंगल्यात राहिला, आयुष्यभर एसी दिवस काढले, आयुष्यभर गाडीनं फिरला. आणि एक एवढा गरीब आहे, आयुष्यभर झोपडीत राहिला, आयुष्यभर उन्हातानात राबला, आयुष्यभर झोपडीत दिवस काढले, आयुष्यभर चटणी भाकरी खाल्ली. एवढा गरीब आहे. दोघांची प्रेत समोर जात आहेत. एक श्रीमंताचं आहे, दुसरं गरीबाचं आहे. एक गरीब आहे, दुसरा श्रीमंत आहे. शहाण्या दोघांच्या प्रेताची राख कमी पडले. येड शहाण्याला विचारतंय दोघांच्या प्रेताची राख तेवढी मुठीत घेऊन सांगितली, श्रीमंताची कुठले गरीबाची कुठले? कोणाला येते सांगायला? आजच्या कीर्तनाचा हक्क पाकिट त्याला. राखवणं कळतंय का गरीब आहे का श्रीमंत आहे? कळतंय का राखवणं? मेल्यावर काय झाली? मेल्यावर काय झाली? येड्यानं सांगितलं शहाण्याला, दाखव ओळखून म्हटलं गरीबाची कुठली श्रीमंताची कुठली. शहाण्याच्या चक्कीत झाला दूर. शहाण्याला सुधारायचं, पण शहाणा म्हणलं असं कुठं कळतंय का?
असं कुठं ओळखता येतंय का? मग ती समोरचं येड म्हणलं गड्या, एक यातला श्रीमंत आहे, एक यातला गरीब आहे, दोघांची राग झाली. राखेवरनं जर ओळखता येत नसेल श्रीमंत कुठला आणि गरीब कुठला, मग श्रीमंतांना आयुष्यभर मास का करावा आणि गरिबांना आयुष्यभर दुःख का करावं सांग. का म्हणून श्रीमंतांना मास करावा? हे कुणाचं? हे आपलं नाही महाराज, हे आपलं नाही. आपण भाड्यानं आलोय, भाड्यानं. हे कसं आहे? भाड्याचं आहे. जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी मृत्यूला तू आम्हाला आवाज देईल, माझ्या सकट प्रत्येकाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. महाराज तुम्हाला हा देह ठेवावा लागणार. देह काळाचे, धन कुबेराचे, हे मनुष्याचे काय आहे? देह काळाचा आहे, कुबेराचं धन आहे. सुख आणि दुःख प्रत्येकाला आहे, गरीब आणि श्रीमंती प्रत्येकाला आहे. सुख दुःख प्रत्येकाला असतं महाराज. काही वेळी काही जण सुखी असतात, काही वेळा काही जण दुःखी असतात. पण संसारातलं सुख पाहता जबाबदारी, दुःख पर्वता एवढे. सुख प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे की नाही? बसलेले माणसं बोलत राहा. सुख प्रत्येकाला आहे, दुःख सुद्धा प्रत्येकाला आहे. हा देह आपला, सुख प्रत्येकाला, दुःख प्रत्येकाला. कसं माहितीये का? लक्ष देणे का? कोणी दिवसे बसणे हातीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. त्या भगवान परमात्म्याने तू आम्हाला जसं ठेवलंय तसं राहण्याचा ठेविले अनंत तैसे चिरावे, चित्ती असले समाधान. समाधान नावाची गोष्ट पाहिजे महाराज. देह हे काळाचे. कुणाचं आहे? काळाचं आहे. सुपसंगू महाराज, कधीच कुणाला खटकेल असं कधीच राहू नका. कधीच कुणाला तुमच्याविषयी क्रोध निर्माण होईल असं कधीच राहू नका. तुम्ही मेला ना, माणसाने म्हटलं पाहिजे मेलेला चांगलाच होता, तो अजून 5 वर्ष जगला असता तर चालला असता, असं माणसाने म्हणलं पाहिजे. पण माणसं काय म्हणतात? ही बॅट 5 वर्षापूर्वी मेली असती तर चांगलं झालं असतं. समजून जायचं माणसाने आपण केलेली पाप किती आडी येत आहेत आपल्याला. चांगलं जगा, चांगलं बघा. रुपयाचा ठोकळा सुद्धा या जगाच्या पटीवर न्यायची परमिशन नाही तुम्ही आम्हाला. आहे का तुम्ही आम्हाला? नाही महाराज. कितीही कमवा, इथंच ठेवावं लागतं. आम्ही कितीही पाकिट आयुष्यभर घेतली, इथंच ठेवावी लागणार आहेत महाराज. किती पाकिट घ्या, नाही हो, रुपया ठोकळा सुद्धा येत नाही. चालतंय तोपर्यंत चालवायचं, एवढीच नियत ठेवा महाराज. एवढीच नियत ठेवा. जोपर्यंत चालतंय ना, अपेक्षा करू नका. अपेक्षा केली की अपेक्षा भंग व्हायला जास्त दिवस लागत. सोपं सांगू, गावात 2 कट्टर वैरी असते, त्यातला एखादा मेला तर दुसरा जाऊन त्याच्या पाया पडतो. पण कधी? तो मेल्यावर. मी सांगेन महाराज, मेल्यावर वैऱ्याच्या पाया पडण्यापेक्षा जिवंतपणे त्याच्या पाया पडा. वैर संपून तुमचं प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेमच न्यायच्या सोबत. प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेमे विना नाही समाधान. समाधान नावाची गोष्ट प्रेमानं प्राप्त होते. प्रेम या जगाच्या पाठीवर असं आहे. अरे प्रेम दिलं ना, प्रेमच मिळतं. माया दिली, मायाच मिळते. आपुलकी दिली, आपुलकी मिळते. द्वेष दिला तर द्वेषच मिळतो. क्रोध दिला तर क्रोधच मिळतो. दुसऱ्याच्या रस्त्यात 1 खड्डा खांदला, देव तुमच्या रस्त्यात 100 खड्डे खांदतो. दुसऱ्याच्या रस्त्यातला 1 खड्डा बुजवला, देव तुमच्या रस्त्यातले 100 बुजवल्याशिवाय रस्ते देवाची ताकद आहे. म्हणून महाराज कसं बघा, ठेविले अनंते, देवाने ठेवलंय तसं. का? हा देह कसा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे. काय मरणार आहे तुम्ही? सगळे मरणार आहे. माझ्या सकट सगळे मरणार आहे. जगणार आहे की कोण? अरे रामोडीकर, सगळे मरणार आहे तुम्ही. पण एक जणानं फाकड्यानं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. यम त्याच्या दारात आलं. यम कोण आलं? यम त्याच्या दारात आलं. यम त्याला म्हटलं गड्या चल तुझं भरलंय. अरे म्हणला माझं भरवणारा तू कोण? म्हणला मी यम आहे. म्हणला पुरावा काय? यमानं फाईलच काढली. 1 नंबरला त्याचं नाव, जन्मतारीख, मृत्यूची तारीख सगळे कुटाने याचे लिहिले होते. महाराजांना कोणाच्या गंजीला आग लावली, कोणाचा बिहू गुपटला, पारायण मंडळात कुठं कुटाने केले, गावात गाव ठेवलं नाही, भावात भाव ठेवला नाही, भावकीत भावकी नाही, तालुक्यात तालुका नाही, जिल्ह्यात जिल्हा नाही. एकाच्या पार्ट्या खाल्ल्या, दुसऱ्याचा प्रचार केला, तिसऱ्याचा गुलाल उधळला आणि चौथ्याचं बटाण दाबलं. देवाकडे लिखित असतं, कुणाचे 1000 घेऊन कुणाचं बटन दाबलं. देव दाखवणार तुम्हाला. लगा एकाचं बटन दाबतोय, एकाचा 1000 घेतोय, तुझे बरोबर काटा करणार देव महाराज. देवासारखा खतरनाक माणूस नाही महाराज. सगळं लिहिलेलं, सगळं लिहिलेलं सगळं. आणि असं दाखवल्याबरोबर महाराज ते म्हणतोय लगा हे मीच केलं. ह्याला माहित म्हणताना यम आहे.
मग महाराज गुडघ्यावाला शरण गेलो मला म्हणतात चल की माझ्या घरात म्हणला कधी नवात आलाय थोडस दूध पिऊन जा थोडस दूध पिऊन जा यम बी कटाळलेला आज इथलं उद्या तिथलं उचलता उचलता ती बी घायला ती यम गेलं घरात ती गेलो आत गेले घेणे दूध टाकलं दूध टाकता टाकता विचार करते का 4 एकराचा ऊसाचा फड आता त्याचं करायचं काय 15 लाख बँकेत पडले आता पासवर्ड कुणाला माहित नाही त्याचं करायचं काय हे विचार करतोय 15 लाखाचा अरे मरतोयस आता निघालाच गाड्या आणि तुझं विचार 15 लाखाचं 4 एकराचं महाराज ते दुधात टाकता टाकता साखर टाकली साखर टाकता टाकता मसाला टाकता याने यमाला गुंगारा द्यायचा ठरवला डोक्यात टुबलात पेटली आणि मसाला टाकता टाकता याने यमाच्या दुधात गुंगीची पावडर मिक्स केली कोणाच्या दुधात यमाच्या दुधात गुंगीची पावडर मिक्स केली असा गलास भरला आणि यमाच्या हातात आणून दिला केशर बिशर बदाम टाकून यमानं पहिला गुटखा घेतला यम म्हणते स्वर्गातल्या अमृताला चव नाही एवढी तुझ्या दुधाला चव आहे पकडे नाका गलास आणला तिथंच यम झोपलं तसं यानं फाईल घेतली यमाची वरचा कागद स्वतःचा टारा 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 फाडला तळाला घातला कुठे घातला बोल नका कुठे घातला कागद घातला तळाला आणि जसा कागद तळाला घातला 2 मिनिटांनी यम सावरलं यम म्हणला गड्यात काय तुझ्या दुधात ताकद आहे स्वर्गात झोप यम लोकात झोप लागली नाही एवढी बारीक झोप तुझ्या घरात मला दुधान लागली अरे गड्या आता याच्या बदल्यात म्हणजे मी तुला काहीतरी देणार आहे यमाला म्हणते काय देणार आता घेऊन निघालायस का मला तिरडीवरून आता काय देतोस म्हणला देणार आहे म्हणजे काय देणार आहे तुला माहितीये का म्हटला यम म्हणला यम तुला माहितीये का घरात आलेल्या म्हणला मी तुला एक फाईल दाखवली मला दाखवलेली की त्या फाईल मध्ये म्हणलं तुझा कागद 1 नंबरला होता म्हणला होता की अरे म्हणलं त्या फाईल मध्ये तुझा कागद 1 नंबरला असल्यामुळे तुझा मृत्यू म्हणे लगेच होणार होता माझा मृत्यू लगेच मग म्हणे आता तुम्ही काय करणार हे यमाला म्हणजे आता तुम्ही काय करणार म्हणलं कागद 1 नंबरला होता यम म्हणला कागद 1 नंबरला होता म्हणून म्हणलं मृत्यू लवकर होणार होता मग म्हणला हे म्हणला आता काय करणार यम म्हणला आता मी फाईल वरच्या बाजूने नाही खालच्या बाजूने चालू करणार यम काय म्हणला फाईल वरच्या बाजूने नाही कुठनं चालू करणार मग ह्यानं काय केलं ना वरचा फाडून चुकला का चुकतच नाही महाराज तुमचा आमचा काय बुवाचा सुद्धा चुकत नाही महाराज बुवा काही असे मेले महाराज पाकिटावरही गेले तिसऱ्याला बी पाकिटच ठेवावं लागतं तवा कावळा सांगायचं तात्पर्य काय हे कोणाला चुकलेलं नाही भोग तोन घडे संचिता भोग नेते तोड संचिताचं फळ भोगल्याशिवाय तुम्हाला आम्हाला मरण नाही म्हणून देह एकाचे धवन कुबेराचे मनुष्याचे काय तुमचं जगाच्या पाठीवर तुमचं काय नाही तेच संतात जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनुष्याचे काय आता मला सांगा काय तुमचं आहे का तुमचं देह तरी तुमचा आहे का देह आपला असता तर आपल्याला वाटेल तिथपर्यंत याला थांबवता आलं असतं थांबतो का नाही महाराज आपल्या हातात अजिबात नाही देह हे का असे दोन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे कुणाचा आहे तो म्हणतात देता देविता नेता नेविता इथे याची सत्ता काय देणारा तो आहे नेणारा सुद्धा आहे अरे जे दिलंय ते त्यानं दिलंय पैसा दिलाय त्यानं दिलाय संपत्ती दिली त्यानं दिलाय घर दिलंय त्यानं दिलंय कधी काढून घेईल सांगता येत कुणाचं आहे देवाचं आहे पण हे कसं आहे दुर्लभ आहे किती
वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय म्हणायचे? नरदेह दुर्लभ आहे, वासुदेव म्हणा, देवाचं नाव घ्या, देवाचं नाम चिंतन. समोर बसलेले घेणार का? हातानं टाळून मुखानं चला बोला, चला हातानं टाळून मुखानं देवाचं घेणार ना सगळे. आपापले दोन्ही हात वर करा, चला कुठलं केलं पण जरा 5 मिनिटात आपापले हात वर करा, हातानं टाळी आणि मुखानं देवाचं नाव. घेतलं का देवाच नाव? बोला की घेतलं का नाही? बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला हात वर करायला मी सांगितले, मग खाली करायला कोणी सांगितले? तुमचं तुम्ही. का हो? देता देवविता नेता नेवविता येते याची सत्ता आहे का? तुमची सत्ता देहावर तर तुमची सत्ता आहे का? कधी खाली आले कळलं का? नाही महाराज. म्हणून ज्या ज्या वेळी वेळ मिळेल, ज्या ज्या वेळी या संसारातला वेळ बाहेर काढा, त्या परमात्म्याचं नाम चिंतन करा, विठ्ठल नामाचा विचार करा, हातानं टाळी मुखानं देवाचं नाम चिंतन. 1 मिनिट भजन करायचं. करणार ना सगळे? मी पडून तुम्ही, मी पडून तुम्ही, मी पडून तुम्ही, तुम्ही पडून मी, मी पडून तुम्ही माग. टाळकरी बंद, मृदुंगमणी बंद. 1 मिनिट गोड भजन करायचं. 5 मिनिटात कीर्तन संपवतो. चालतंय ना? बरोबर 11:15 हातानं टाळी मुखानं देवा. लगेच माणसं घाटायला बघायला लागली. हातानं टाळी मुखानं देवाचं नाव. विठ्ठल कुमारी विठ्ठल विठ्ठल. टाळी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल बस असंच देवाचं नाव. देता देवविता नेता नेविता त्याची आठवण काढा. इथे देता देवविता देता नेता नेविता, इथे याची सत्ता काय? तुमची आमची सत्ता काय नाही का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे? मग साधकाने विचारलं तुकोबाने, मग हा कशासाठी? हा कशासाठी? निमित्ताचा धनी केला असे पाणी. तुका म्हणे मग मी ते केला. निमित्त मात्र आहे. देवाच्या हातच्या कटपुतल्या म्हणजे बाहुल्या तुम्ही आम्ही आहे. नाचवण्याचं काम देव करतोय. फक्त चांगलं करायचं का वाईट करायचं हे आपल्या हातात आहे. चांगलं केलं तर चांगलं मिळेल, वाईट केलं तर वाईटच मिळेल. मग मी काय सांगतोय, वाईट करून वाईट मिळण्यापेक्षा चांगलं करून चांगलं मिळवा.
एवढं चांगलं मिळवा, एवढं चांगलं मिळवा की संपत्ती पैसा अडका याच्यापेक्षा चांगलं मिळवायचं असेल तर देवाकडं, देवाला देवाकडूनच मागून घ्या. मी काय सांगितलं? देवाला देवाकडून देवालाच मागून घ्या. बस. दुसरं तिसरं, देवा मला तूच पाहिजे, तुझ्याशिवाय मला. संतांनी देवाला देवाकडून स्वतः देवाला मागून घेतलं. मैं तो सुध बुध होई तेरे प्यार में. एवढे वेड्या झालेल्या त्या सगळ्या गवळणीत ना. गवळणी कुठल्या गवळणी? कुठल्या? वृंदावनातल्या. एवढ्या वेड्या झालेल्या देवाच्या प्रेमात की देवालाच मागून घेतलं. सब कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जलाने. ऐकू द्या ना. प्रीत लगाने चरणों में ले ले, तेरी चरणों में ले ले. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. त्याला मागितलं महाराज. त्याला मागा. मग काय होईल? देता देवविता तो देता देणार आहे. पण हा कसा आहे? निमित्ताचा धनी. केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून अव्यर्थ घडवायचं नसेल तर मग काय करा? त्याला मागा. शरण जा उदाहरण पांडुरंगा. त्या पंढरीच पांडुरंगा परमात्म्याला. इको दादा लगेच कमी करणं. झोपले काय? असं होतं बघा. इको कमी करत नाहीत ते लगेच करा ना कमी. दादा इको वक्तव्याला आलं की इको कमी करा. गायनाला वाढवा. थोडं सहकार्य करा. 5 मिनिट राहिले. देता देविता नेता नेविता. येथे याची सत्ता काय? माणसाची सत्ता इथं काहीच नाही महाराज. येथे याची सत्ता काय? काय सत्ता आहे तुमची या जगाच्या पाठीवर? काहीच सत्ता नाही. म्हणून चांगला वागा, चांगलं जगा, प्रेमानं वागा. लक्ष देऊन एका प्रेमानं वागा. इथून पुढे देश बीस सगळं बाजूला साराव. एक कट्टा एक या व्यासपीठावर येऊन सगळेजण बसा. ही वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ इथं असं आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. कसला आकस, ममत्व भावाची भावना, द्वेषाची भावना अजिबात ठेवू नका. इथं सगळेजण या आणि सगळेजण या पारायण सोहळ्याचा आनंद घ्या. हा पुन्हा 7 दिवसानं मी याला तर पुढच्या वर्षीचा गावायचा बी नाही. राहुल मी गावायचा. म्हणून महाराज चांगलं वागा. राजकारण, पार्ट्या बिरट्या आता नसतील तुमच्या इथं, पण तरी सुद्धा मी सांगून जाईल. राजकारण, पार्ट्या, ह्यो पार्टीचा सप्ताह, ते त्या पार्टीचा सप्ताह नका करू. असं इथं कुठल्या पार्टीचा बिरटीचा काय नसतं. इथं पार्टी सप्तीची असते. त्याच्यामुळं अजिबात नाही. सगळेजण या, सगळेजण बसा. भव्य दिव्य नियोजन, आयोजन सुंदर आहे. सगळेजण चला सगळेजण बसत चला. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. बस एवढंच करा. आणि शरण गावदारा पांडुरंगा. या देहाचा उपयोग किंवा या देहाचा वापर सुंदर करा. या देहाची ताकद खूप मोठी आहे. या देहाची ताकद माझ्या संतांनी ओळखली. या देहाची ताकद महंतांनी ओळखली. या देहाची ताकद 16व्या शतकात छत्रपती शिवाजीराजांनी ओळखली. आणि याच देहाची ताकद छत्रपती शिवाजीराजांचा छावा, ज्यांचं नाव होतं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या छत्रपती शिवाजीराजांच्या निधनानंतर 9 वर्ष संभाजीराजांनी रचन केलं. आणि औरंगजेबाला सोयी पळून सोडणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे पण औरंगजेबाला सरकारी कुठं टिकले महाराज. स्वराज्याच्या दिशेने औरंगजेबानं 80,000 आणि त्यांच्या सेनेचा नेतृत्व करतो. सेना स्वराज्याकडे 2 जण झाले. कान्होजी आणि कोणोजी शेळके. संभाजीराजांचे स्वप्न संभाजीराजांच्या घरात गेले. आपलीच माणसं आपल्या सुपातीत खंजीर
निघून गेली काळाला संभाजीराजांना. सर्वेश्वराचा पैसा संभाजीराजाने याचीच खबर बोलावा खानाला मिळाली. सर्वेश्वराला 80,000 रुपये कुठे निघे लागला. परतले गेले संभाजीराजे लागला. विजयच्या कटीने मोहांची मुलगी होती. कळाला संगीत गेलं. पहिल्यांदा याचे हात बंद करा सकाळी टाकले गेले आणि संभाजीराजे पकडला गेला. चला औरंगजेबाच्या दरबाराच्या दिशेने बघू लागले संभाजीराजांना. अरे एक जागा अशी नव्हती जिथे तरवारीचा घाण करायचा. रक्ताची चेकावणी उडायची. संभाजीराजे संभाजीराजा बघितलं औरंगजेबाला बघितला खाल्लेला बहुत लड़े तुम चंद राजे तुम हो सांसे. बहुत लड़े हो चंद देख तुम्हारा देश तखत तेजस औरंग तखत तेजस औरंग. राजे एवढे लढला तुमचं तेज पाहून औरंगजेब तुला तुमच्या तुमच्या पकडला गेला जावा. बहुत बोलते हो तो जुबान संभा छोड़ देता हूँ मुझे. अपना बजट इस्लाम का स्वीकार कर. हिंदू बदल छोड़ दो हिंदू धर्म. तुझ्या सारख्या कोणा पुत्राची औलाद या संभाजीराजाची मी जोपर्यंत काय करायचे ते कर. काय करतो काय करतो औरंगजेबचा उठायला. संभाजीराजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. तर संभाजीराजाची नजर औरंगजेबाला पळून गेली. खपन नजर आली आली. संभाजीराजाला पकडण्यात आला. सोन्याचा जामा पकडला गेला. संभाजीराजाला पकडलं गेलं. जोडकंडात पकडलेले संभाजीराजे तलाव घेऊन सगळ्या घेऊन गेले. शिवाय संभाजीराजा सोहळ्याला राजाला पडली. सोहळ्या डोळ्याकडे घेतली. डोळे भेटलेल्या राजाला दर्शन घेतलं. आऊसाहेबांचा आवाज निर्मित करायला शहरात डोळे भेटलेल्या राजाला दर्शन घेतलं. जगदीश्वर डोळे भेटलेल्या राजाला दर्शन घेतलं. राईबरात डोळे भेटलेल्या राजाला दर्शन घेतलं. तुमच्या बंधूला आराम करतो. दोन वर्षाचं वेळ होतं माझं. 2 वर्षाचं नावाची माझी आई निघून गेली. माझ्या बाबाचा माझा सांभाळ केला. आई म्हटलं सभा आईनं माझ्या विश्वाला हे माझ्या हा औरंगजेब ज्या वेळा इंग्रजी आज केले देखा सोपं झालं. तेच देखाचा हुकूम आज औरंगजेबाने दिला. ए माझा ज्या वेळाने काय सहन केलं आमच्या राजानं.
रस्त्यानं चालताना कधी पायात काटा केसला, कधी डोळ्यात कोस गेली तर बिघडतो आपण. संभाजीराजाच्या आणि दुसऱ्या शिक्षेला पण म्हणून शिपाई डाक दिला गेला, जबडा उघडत नव्हता. शेवटी म्हणतात ना, नागडावल्याची तोंड उघडतं. नागडावल्या गेल्या श्वासासाठी जीव गेला, जबडा उघडला गेला, जीव बाहेर आली, पकडली त्याची प्राण्याखाली सापडा उत्तर वायू करार बोला. माझ्याची चीज माझ्या केस बिकडी केली. तेवढे फोडले, जीभ तोडली. एवढ्यावर म्हणजे नाही थांबला. अंगावरचा केस पडला गेला. अंगावरचं कातड बटाट्याची साईज येणारी तसं सोडून काढला. हाताची बोट तोडली राजाची. का म्हणतो आम्ही धर्म महत्वाचं नाही, का म्हणतो धर्म महत्वाचं नाही? अरे धर्म महत्वाचं किती महत्वाचं आहे बरोबर. आम्हाला आमचा धर्म जपता आला नाही, आम्हाला आमचा धर्म कळाला नाही. ऐका, हा हिंदू धर्म सहजासहजी आम्हाला प्राप्त नाही झाला. तुमच्या डोक्यावर टोप्या दिसतात माझ्या वारकरी, हा सहजासहजी मिळाला नाही. तुमच्या डोक्यावर शब्द दिसतात सहजासहजी मिळाले नाही. आणि अंगणात पोरं मंदिराचे पोरं सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी तेव्हा हा धर्म सांगतो दादांनो, देव देश धर्म या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खूप झगडलंय स्वराज्य तुमच्या आमच्यासाठी. संभाजीराजांनी, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या मावळ्याने हे स्वराज्य धर्मवलंय दादा. त्याच्यामुळे हा धर्म मंडप तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे स्वातंत्र्याचं जीवन तुम्हाला पाहायला मिळतंय. पण एकच सांगणं, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत देव वाचवा, देश वाचवा आणि संभाजी राजासारखा स्वतःचा धर्म आणि संसारावर ठावे करा शरणगावदारा पांडुरंगा देही काळाचे धनकुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे. देता देवता देता निविता इथे याची सत्ता काही निमित्ताचा धनी केला असे प्राणी तो कामनी म्हणून व्यर्थ गेला. पुस्तकात चिंतनरूपी चिंतन सेवेसाठी निवडलेला आपण श्रेष्ठ जगत म्हणजे सुंदर असा तुकोबारांचा चर्चनाच्या भंगाच्या माध्यमातून संसारूपी सागरात आलेल्या मनुष्याला माझा एकच उद्देश बरा कीर्तनात्मक जाताना देव देश धर्म वाचवा झालेली कीर्तरूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या प्रभू राम रायांच्या कुलदैवत ज्योतिबा राजाच्या झालेली कर्तृपी सेवा माझ्या आई वडिलांच्या झालेली कर्तृपी सेवा गुरुवर्य अरुणजी महाराज, आझादजी महाराज, गुजर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित ज्यांच्या माध्यमातून सेवेची संधी आली तुमच्या आमच्या गावचं गोड भूषण गोड कीर्तनकार आणि खऱ्या अर्थानं रामवाडी नावाचं गाव आणि त्या गावाची कीर्ती आज महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून पोहोचली जाते आदरणीय चैतन्यजी महाराज पाडळे महाराज या ठिकाणी आपल्या माझ्यासाठी नाही वाजवले, तुमच्या लेकरासाठी तरी वाजवा. माझ्यासाठी नाही वाजवले तुम्ही, त्यांच्यासाठी तरी. हा महाराज, गावाचं नाव महाराष्ट्रात जाऊन मोठं करणं सोपं नाही महाराज. पंचकृषीत काही जणांना गावाचं नाव मोठं करता येत नाही. राजकारणात असलेला माणूस लईत लई मी म्हणतो तालुक्यात नाव मोठं करेल, लईत लई जिल्ह्यात करेल, आमदार झाला तर जिल्ह्यात कळेल, बरं महाराष्ट्रात कळेल. पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आज तामिळनाडू असो गुजरात असो तिथं जाऊन रामवाडी गावाचं नाव होतंय. त्याचं कारण चैतन्य महाराज. म्हणून मला सांगतो की सोपी गोष्ट नाही, याच्यासाठी खूप करावं लागतं. गाव मोठं आहे, अभिमानानं सांगतात ते माझं गाव रामवाडी, अभिमानानं सांगतात. आणि याचा तुम्हाला सुद्धा अभिमान असावा की आमचा लेख चैतन्य महाराज आहे. हा अभिमान तुम्हाला असावा. चैतन्य महाराजांच्या चरणी नतमस्तक. उपस्थित दोन्ही आळंदीचे महाराज मंडळी, आमचे गुरुदत्त महाराज, निखिल महाराज, ही सकल संत सज्जन मायबाप मंडळ महाराजांची संस्था, गोड अशी संस्था, सर्वांच्या चरणी नतमस्तक. सुंदर संस्था.
आमचा विनिकरी असेल, गोड असा मृदुंगाचे साथ ज्यांनी केले त्यांचे निखिल दादा गोड सुंदर मृदुंग वाजवला. हार्मोनियमचे साथ करणार आमचे बाबा गुरुजी असतील, ज्यांची गोड साऊंड सिस्टीम कार्यक्रमाला लाभले. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळे वाजव. त्यामध्ये सुंदर साऊंड सिस्टीम दादांना सुद्धा धन्यवाद. त्याच पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं ते दादा असतील. तुम्ही सगळेजण गोडाला गोड बसला, ज्यांच्या घरी भोजनाची पंगत सौजन्य ज्यांचा होता, आयोजक नियोजक संयोजक सर्वांना धन्यवाद. तुम्ही सगळेजण गोड बसला. तुम्ही म्हणाल बुवा ज्यांनी वाजवलं नाचवलं पाकडी द्यावे त्या सगळ्याची नाव घेतली. आम्ही जर कीर्तनाला आलो नसतो तर एकटा बोंबाला ना. तुम्ही आला नसता तर काय केलं असतं. बरोबर, तुम्ही सगळेजण आला. फक्त तुमच्या सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही म्हणून एकच संगीन ज्यांची नावं घेतली ती देव आणि ज्यांची नावं राहिली तुम्ही सगळे महादेव. विठ्ठल